आणि आता लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या बातम्या आपण पाहूयात। महाविकास आघाडी आणि महायुतीचे लाडक्या बहीण योजनेमधील महिलांना दरमहा 3,000 देण्याचे दावे। सरकारला ताकद द्या, 1500चे 3,000 देऊ, शिंदेंचं आश्वासन। तर महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर 3,000 देणार, राऊतांचंही वक्तव्य। पुढील 5 वर्ष योजना सुरू ठेवायच्या की नाही ते तुमच्या हातात। विधानसभेला कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळापुढचं बटण दाबा, योजना सुरू ठेवा, अजित पवारांचा धमकीवजा इशारा। ओवाळणी परत काढून घेणार नाही, 5 महिन्याचे 7,500 आणि पुढील 5 वर्ष महिलांना 90,000 मिळणार, पुण्यातील कार्यक्रमात अजित पवारांचं आश्वासन। वेबसाईटवर जंक डेटा टाकून पोर्टल बंद पाडण्याचा प्रयत्न। लाडक्या बहिणीचे जाणीवपूर्वक फॉर्म भरले आणि त्यावर पुरुषाचे फोटो लावले, फडणवीसांचा विरोधकांवर आरोप। आपलं सरकार देना बँकवालं, लेना बँकवालं नाही, 1,03,00,000 महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा, पुण्यातील कार्यक्रमात फडणवीसांची माहिती। तर महाविकास आघाडीला मतं दिली तर ते सर्व योजना बंद करतील, महाविकास आघाडीमधले सगळे सावत्र भाऊ। चंद्रपूरच्या चिमूरमध्ये फडणवीसांचं वक्तव्य। पुण्यातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याची धमकी, व्हॉट्सअप मेसेज ट्विट करत सुप्रिया सुळे यांचा आरोप। दादांना मिळणारा प्रतिसाद पाहून सर्व कपोलकल्पित आरोप, फेक नरेटिव्ह सेट करण्याचा सुप्रिया सुळे यांचा प्रयत्न, सुनील तटकरे यांचं प्रत्युत्तर। लाडकी बहीण योजना टर्निंग पॉइंट नाही तर युटर्न ठरेल, आमचं सरकार आल्यावर महिलांना 3,000 देणार, लाडकी बहीण योजनेवरून राऊतांचा हल्लाबोल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा लाडक्या बहिणींसोबत सेल्फी, पुण्यातील कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थित महिलांच्या विनंतीला मान देत फडणवीसांनी सेल्फी घेतला।